हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग श्री स्वामी समर्थान रामकृष्ण हरी. आणि आम्ही आलेलो आहोत गोवा आणि हॉटेलचं नाव आहे लस्टोरिया. तर ही IHSLची प्रॉपर्टी आहे जी ताजनी टेकओव्हर केलेली आहे आणि नवीनच झालं आहे. हे हॉटेल पण छान आहे, तुम्ही नक्की एक्सपिरियन्स करू शकता. मस्त हॉटेल आहे. ही येलो प्रॉपर्टी आहे, टोटली येलो, बाहेरून कलर आहे. ॲक्च्युली हे टेकओव्हर केल्यामुळे त्यांनी बाहेरचं कलर चेंज नाही केला, पण आतून प्रॉपर्टी छान व्यवस्थित रिनोव्हेट केलेली आहे. तुम्ही बघू शकता इथे छान असं त्यांनी जुन्या गाड्या वगैरे लॉबीमध्ये त्यांनी छान असं डेकोरेट केलेलं आहे. आणि ही आहे रूम. बॅक साईडचा छान असा व्ह्यू आहे, गार्डन व्ह्यू आणि स्विमिंग पूल व्ह्यू आहे. तर छान अशी रूम आहे आणि ऑफकोर्स 5 स्टार इचं 5 स्टार असतं. तुम्हाला तर माहिती आहे, फॅसिलिटी पण तशाच असतात आणि खूप छान ते गेस्टची काळजी घेतात. ॲक्च्युली बाकीच्या हॉटेलमध्ये आम्हाला तर ते इथं सारखं राहून आम्हाला बाकीच्या हॉटेलची सर्विस बिलकुल आवडत नाही. जितकं अटेन्शन इथं दिलं जातं तिथे एवढं अटेन्शन कोणत्याच हॉटेलमध्ये दिलं जात नाही. सो आम्हाला आता पैसे गेले तरी चालतात, पण स्टे चांगल्याच ठिकाणी व्हायला हवा. तर इथे छान असं रूम आहे, तुम्ही बघू शकता. आणि लॅविश असं बाथरूम आहे. इथे शॉवर बाथ आहे, छान आहे. रूम नेहमीप्रमाणे छानच आहे. हायजीन मेंटेन केलं जातं, नीट अँड क्लीन असतं. तर मुळात आम्हाला ते खूप आवडतं. आणि इथे असं राहून आम्हाला ना आता लोकल लेवलचं हॉटेल नको वाटतात, सिरियसली नको वाटतात. तिथे छान असे रूम कवर करून घेतल्यानंतर हे बाहेरच्या साईडचा व्ह्यू आहे. मी तुम्हाला जसं सांगितलं की येलो कलरची प्रॉपर्टी आहे. तर आम्ही आधी जाणार होतो औरंगाबादला, पण सानिसाला इच्छा झाली होती गोव्याला जायची. ती गोव्याला जायची आणि बीचवरती फिरायची. तर मग आमचा लास्ट मुमेंटवरती प्लॅन झाला की गोव्याला जायचं म्हणून. अगदी लास्ट मुमेंटला बुकिंग असल्यामुळे आम्हाला लिस्टोरियाच मिळालं आणि नशिबाने मिळालं ते. तर आता सीझन असल्यामुळे सगळीकडे बुकिंग फुल होतं आहे आणि वेदर इतकं सुंदर होतं. ॲक्च्युली सानिसा आत्ता उड्या जे मारत होती ते तिच्यासाठी हे सरप्राईज होतं की तिला माहिती नव्हतं की आपण गोव्याला चाललो आहे. ती बोलली होती जायचं आहे, पण आम्ही तिला सांगितलं नव्हतं की आपण तिकडेच चाललो आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं छान. आणि ते खूप सुंदर बीच आहे बरं. आणि फेसाळलेला समुद्र मस्त. आणि क्राऊड पण चांगला होता, स्टँडर्ड क्राऊड होता आणि खूप गजगज नव्हती या बीचवरती. सो आम्ही इथे छान एन्जॉय केलं. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो कलंगूटला. याच्यानंतर आम्ही कलंगूटला गेलो आणि कलंगूटवरती पण छान असं वातावरण होतं. इथे बघा मस्त असं फेसाळलेला समुद्र, इतका छान फोटो झालेत ना याच्यामध्ये. आणि कलंगूटचं पण छान होतं, पण कलंगूटला नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे खूप गर्दी राहते, पण बीच एक्सपिरियन्स तिथे खूप छान होतं. कारण लाईट्स वगैरे खूप छान असतात, रेस्टॉरंट छान सजवलेलं असतं, मोठमोठ्याने लाऊड म्युझिक चालू असतं. तर याच्यानंतर आम्ही कलंगूटला चाललो होतो, कारण हा थोडंसं खोलगट बीच असल्यामुळे तुम्हाला पाठीमागे दिसत असेल बघा, खालच्या साईडला पाणी असल्यामुळे पाणी वर येत नव्हतं आणि सानिसाला खेळायचं होतं. तर असं पूर्ण जागा ओली होती, म्हणजे असं सुक्कं कुठे नव्हतं. तर आम्ही डिसाईड केलं की कलंगूटला जाऊयात म्हणून. आणि कलंगूट इथून काहीतरी हार्डली 10 मिनटाच्या रस्त्यावरती आहे, 10-15 मिनटाच्या. आणि नेहमीप्रमाणे माझे हसबंड कंटाळा करत होते, पण पोरीच्या हट्टापुढे काही करू शकत नाही, सो आम्हाला जावंच लागलं. आणि तुम्ही बघाल कलंगूटचा व्ह्यू पण इतका सुंदर होता, म्हणून मला गोवा फार आवडतो. आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही एवढ्या वेळा गोव्यालाच होतो, पण एकदाही आम्ही पूर्ण गोवा फिरलेलो नाही आहे. अर्धे असं फिरतो. बऱ्याच वेळा बघितलेलीच ठिकाणं बघितलेली आहेत. आता अजून यावेळी आम्ही थोडंसं एक वेगळं जागा एक्सप्लोअर केली, जी मी तुम्हाला नक्की शेअर करेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन की लहान मुलांना छान असं एन्जॉय करण्यासाठी कोणतं प्लेस आहे जी तुम्ही विजिट करू शकता बीचच्या व्यतिरिक्त.
बीच आणि बाकीचे जे पॉईंट आहेत त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून काय एन्जॉय करू शकता ते मी नक्की नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेन. तिथे आम्ही छान असं एन्जॉय केला, फोटो काढले. मॅडमचा डान्स तर बघा तुम्ही, काय छान डान्स चालू आहे आणि ओरडणं चालू आहे. ती खूप खुश होती, तिला ॲक्च्युली माहितीच नव्हतं. आणि तुम्हाला गंमत माहिती आहे का, रूमवरती गेल्यावर पण ती असं नाही म्हणायची की बीचवर जायचं, ती म्हणायची आई गोवाला जायचं आहे. मग मी तिला म्हणायचं की हे गोवा आहे आणि आपल्याला बीचवर जायचं आहे. तशी तिची छान छान गोडावाजातली मज्जा तर मला रेकॉर्ड करता नाही येत, कारण बरेच वेळा ऑफ कॅमेरा ती खूप काही छान गोष्टी काही छान गोड बोलते, पण तेव्हा कॅमेरा ऑन नसतो आणि जेव्हा ऑन होतं तेव्हा मग ते असं स्क्रिप्टेड शूट करायला छान नाही वाटत. तर ती असं बीचला गोवा वगैरे म्हणायची आणि ती म्हणायची आपण गोवाला जाऊया. म्हणजे रूमवर गेल्यावर पण ती बीचवर जाण्यासाठी म्हणायची आई आपण गोव्याला जाऊया, आपण गोवावर खेळूया असं म्हणायची. तर तिला आम्हाला सांगायला लागायचं की हे पूर्ण गाव आहे ना, हे गोवा आहे असं. तर बघू शकता तुम्ही की छान स्वच्छ पाणी होतं आणि खूप गर्दी नव्हती. तर इथे आम्ही पोचलेलो आहोत कलंगूटला. आणि ॲज युज्युअल कलंगूटला तुम्हाला दिसेल भरपूर गर्दी होती. आणि ज्यासाठी लोक येतात म्हणजे ड्रिंक ते करणारे खूप लोक तुम्हाला इथे रात्री भेटतील. क्राऊड खूप गजगजलेला असतो. पण तुम्हाला म्युझिक एन्जॉय करायचं असेल, तुम्ही फ्रेंडसोबत जर आला असेल तर हे प्लेस मस्त आहे. अदरवाईज फॅमिलीसाठी एवढं काही नाही आहे. जेव्हा तुम्ही असं आमच्यासारखे दोघं तिघं फॅमिली जाता, दोघं तिघं मीन्स घरातले 2-3 मेंबर असे जेव्हा जातात त्यासाठी असं तुम्ही बसून छान एन्जॉय करू शकता. तुम्ही बघू शकता व्ह्यू खूप सुंदर आहे, लाईट्स खूप सुंदर आहेत. आणि थोडाच वेळ तिकडे पाऊस पडला होता, पण मी तुम्हाला सांगू का, गोव्याचं हेच म्हणजे हे जे वेदर आहे ना, हेच ओके आहे फिरण्यासाठी. कारण काय होतं माहिती आहे, इथे पाऊस आहे ना एक अर्धा तास पडतो किंवा 10 मिनटं वगैरे पडतो आणि खूप जोराचा पडतो. आणि त्याच्यानंतर क्लायमेट आहे ना आपल्यासारखं कसं थंड नाही होत, नॉर्मल असतं, कोमट असं असतं, गरम होत नाही खूप. जे युज्युअली गोव्याला खूप गरम होतं ते ह्या दिवसामध्ये होत नाही. तर छान वातावरण होतं, मला आवडलं. ह्याच्यानंतर भरपूर पाऊस झाला, पण तरी वाटत नव्हता पाऊस झाल्यासारखा, कारण पाणी वगैरे लगेच मुरलं जायचं आणि असं छान कोमट असं वातावरण होतं. जसं आता आपण डिसेंबरनंतर जर गेलो तर उभं पण वाटत नाही गोव्यात, एवढी हीट असते. तर तसं काही नव्हतं. तर हे वेदर छान आहे फिरण्यासाठी. आणि पावसाळा तर बापरे विचारू नका, इतका सुंदर वाटतं ना गोवा. तिथे असं कंटिन्यू पाऊस नाही पडत बरं का, तुम्हाला पाऊस थोडासा आराम देतो, आराम घेतो आणि तुम्हाला फिरण्यासाठी चान्स पण देतो. तर ते मला फार आवडतं गोव्याचं, की एकदा 10-15 मिनटं खूप जोरात पाऊस पडून जातो आणि नंतर तो थांबून जातं. म्हणजे तुम्ही फिरून घ्या, मग बघू पुढच्या सरीची. नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी दाखवेन की मुलांना बीच व्यतिरिक्त अजून तुम्ही कुठे नेऊ शकता जिथे मुलं एन्जॉय करतील. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब करा आणि अनसबस्क्राईब करू नका, कारण खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या मी हळूहळू शेअर करणार आहे. जसं मी स्टोरीबद्दल बोलले होते, तर मला स्टोरी शेअर करायची आहे. तर आता कधी मुहूर्त लागतं माहीत नाही. तर तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.